नमस्कार मंडळी, आपण जातोय आज श्री क्षेत्र रामलिंग देवस्थान येथे. महाराष्ट्रात धाराशिव जिल्ह्यामध्ये एडशी या गावाजवळ असलेले सुंदर पवित्र ठिकाण आहे. वनवासाच्या काळात प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मण या भागातून गेले होते. तेव्हा श्रीरामाने शिवलिंगाची स्थापना केली होती. त्याच्यामुळे या ठिकाणाला रामलिंग असे नाव पडले आहे. इथे श्रावण महिन्यामध्ये आणि महाशिवरात्रीला खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि आपण असंही गेलो तरी खूप असतेच गर्दी. आणि इथे खूप जास्त प्रमाणात वानरसेना आहे. वरचा व्ह्यू इतका सुंदर होता, खूप जास्त सुंदर होता. बघा, ॲक्च्युली आम्ही अभिषेक करणार होतो, पण तिथे अगोदरच अभिषेक चालू होता, त्याच्यामुळे आम्ही केला नाही. आम्ही नंतर जाऊ तेव्हा आम्ही करू. इथे डोळे मिठायचे आणि बोलायचं हर हर महादेव, आपल्या सर्व इच्छा पूर्ण होणार. आणि नंदीच्या कानामध्ये आपल्या सर्व इच्छा सांगून द्यायच्या. गाभाऱ्यामध्ये बसून मनातला सगळा बोज हलका करायचा. तेव्हा आपल्याला खूप छान वाईब आली आणि माझ्या मुलांना पण, माझ्या मिस्टरांना पण खूप छान वाटलं. इथून जाणारा रस्ता रामकुंडाकडे जातो. रामकुंड इथं खूप मोठ्या प्रमाणात पावसाळ्यामध्ये धबधबा असल्यामुळे हिरवाई पसरलेली असते आणि खूप जास्त मोठ्या प्रमाणात पाणी पण असते, त्याच्यामुळे खूप छान वाटते. चला, हर हर महादेव.